हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज आपण बघणार आहे कमीत कमी वेळात प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशा प्रकारे करायची. तर हे बघा, इथे हा ब्लाऊज पीस आहे जो की नेटमध्ये आहे, म्हणजे ब्रासोमध्ये आहे. आणि हा आहे त्यासाठी अस्तर दिलेला. तर 80 सेंटीमीटर अस्तर आहे आणि छातीची साईज इथे 36 इंच आहे. तर हे बघा, आता हे ब्लाऊज मापाला आलेलं आहे. याच्यावरूनच आपण माप घेणार आहे आणि ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करणार आहे आपण. तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. तर हे बघा, इथे पूर्ण उंची 14.5 इंच आहे. तर हे बघा, इथे पाठीमागच्या गळ्याची जी तयार पट्टी आहे ती आपल्याला मोजून घ्यायची. या प्रकारे आपला गळा व्यवस्थित एकदम जेवढी आहे तेवढाच ॲक्युरेट येतो. तर इथे 4.5 इंच तयार पट्टी आहे. आता ब्लाऊज आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि छातीचा चौथा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे, म्हणजे छातीची साईज मोजायची आहे. तर या प्रकारे फिटिंगची जी शिलाई आहे तिथून आपल्याला हुकापर्यंत ब्लाऊजचं मोजून घ्यायचं आहे छातीचा भाग. तर बघा, इथे छातीचा भाग 9 इंच येत आहे आणि कमरेचा राऊंड या प्रकारे मोजून घ्यायचा आहे. हे बघा, इथे 32 आणि वरी अर्धा इंच 32.5 इंच कमरेचा पूर्ण राऊंड येत आहे. आता इथे गळा मोजून घ्यायचा आहे समोरचा. तर हे बघा, समोरचा आणि मागचा दोन्ही इथे चौकोनी गळा आहे. तर इथे बघा 5.5 इंच येत आहे. तर आपल्याला 6 इंच गळा घ्यायचा आहे. आता बघा, इथे 14.5 उंची आहे, तर मी इथे 15.5 उंची घेतली आहे. हे बघा, आपण अशी एक सरळ लाईन तयार केलेली आहे. आता शोल्डर इथे मी 5.25 इंच घेतली आहे, कारण डीप नेक आहे. तर इथे 5.25 इंच शोल्डर घेतली आहे मी 36 साईजसाठी. आर्मोल इथे 6.25 इंच घेतले आहे. हे बघा, छातीचा चौथा भाग इथे 9 इंच आणि वरी 1.5 इंच एक्स्ट्रा टाकले आहे शिलाईसाठी आपल्याला. आता शोल्डर उतरू नये म्हणून काय करावं बघा, तर जे आर्मोलचे आपण गोलाई देतो ना, ती मागच्या भागाची फक्त 1 इंचावरच द्यायची जर गळा डीप नेक असेल तर. आणि गळ्याची उंची जर कमी असेल तर मग जास्त द्यायचं आहे. आणि जर डीप नेक असेल तर इथे गळ्यामध्ये इथे आपल्याला आर्मोलमध्ये सर्व प्रॉब्लेम येतो. त्यामुळे काय होते, आपला गळ्याचं शोल्डर उतरते. तर काय करायचं, इथे 1 इंचावरच द्यायची आहे आर्मोलची गोलाई. आता इथे बघा, दोन्ही मी तयार ब्लाऊजचं सुद्धा आर्मोल राऊंड मोजून घेतला आहे. तर 8.5 इंच येत आहे आणि याचासुद्धा इथे 8.5 इंचच येत आहे. तर हे बघा, खालच्या साईडला आता 4.5 इंच पाहिजे, तर वरी अर्धा इंच अधिक मार्जिन घेतलं आहे मी. आणि खालच्या साईडला इथे 2.5 इंचावर मार्किंग केलं आहे गळ्यासाठी आणि वरी 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली आहे या प्रकारे. आता इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला. आता कमर इथे 32 इंच आणि वरती अर्धा इंच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच आणि वरी 1 लाईन, 8 इंच अधिक 1 लाईन वाढवून घ्यायची आहे. तर या प्रकारे इथे बघा 8 इंच आणि वरी 1 लाईन घ्यायची आहे, म्हणजे 32.5 आपलं येणार. 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच मागील टक्ससाठी. अशा प्रकारे इथे पाठीमागच्या भागाचं मार्किंग झालं आहे. जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आर्मोलचा राऊंड व्यवस्थित कट करायचा आहे आपल्याला. आर्मोलमध्येच आपल्या ब्लाऊजचं पूर्ण काही फिटिंगची जे बी काही ब्लाऊजचं मेन भाग आहे म्हटलं तर आपल्या आर्मोल राऊंडच आहे. त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर पूर्ण ब्लाऊज बिघडून जाते. आता या साईडने मी कपडा ओढून घेतला आहे सरळ. आता ही ओपन बाजू आहे, आपल्याला समोरूनच हुक लावून घ्यायची आहे. तर जो पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तो आपण इथे ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि समोरच्या साईडला इथे 1.5 इंच सोडून द्यायचं आहे आय हुक पट्टी लावण्यासाठी. बाकी जसं आहे तसं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले आपल्याला. आणि नंतर आपल्याला जो वरी ठेवलेला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मग नंतर समोरच्या भागामध्ये एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. हे बघा, समोरचा गळा 6 इंच घेतला आहे मी इथं. तर गळा रुंदी इथे 2.25 इंच घेतली आहे समोरच्या, कारण त्यांचा जो तयार ब्लाऊज आहे त्याची गळा रुंदी खूप कमी आहे, कारण हे चौकोनी गळा आहे तर आधी थोडासा पसरतो.
तयार झाल्याच्या नंतर आता इथे बघा 5.25 इंच शोल्डर टाकून घेतले आहे. पहिले बॉक्स तयार करून घेतला आहे शोल्डरचा. 1 इंचावर आतल्या समोरच्या आर्मलची गोलाई देऊन घेतली आहे या प्रकारे. आता इथे आपल्याला फक्त गोलाई देऊन घ्यायची आहे, पण कट नाही करायचं आहे समोरच्या आर्मलचं. तर या साईडला 1 इंच, या साईडला 1.5 इंच असं प्रिन्सेस कटमध्ये वाढून घ्यायचं आहे समोरच्या भागात. आता प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी इथे 3.5 इंचावर मार्किंग करायचे आहे. आणि वरती आता इथं उभा टक्स इथे बघा 5.5 इंचावर मार्किंग केलं आहे. आणि टक्स इथे 2 इंचाचा घेतला आहे मी, टक्सची रुंदी. आणि या प्रकारे इथे प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला आहे. आता इथे 1 इंच आपल्याला टक्स द्यायचा आहे, म्हणजे इथे आपला आर्मोलचा टक्स इथे कमी करायचा आहे 1 इंच. याने काय होतं, आपलं फिटिंग एकदम व्यवस्थित येतं. आता इथे पण 1 इंच आपल्याला क्रॉस न्यायचा आहे दोन्ही भागाला. तरी बघा जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करायचं आहे. तर इथे खालच्या साईडला मी 1 इंच वाढवून घेतले आहे. आता हे बघा इथे समोरचं आर्मोलचं नाही मी कट केलं, मागच्या आर्मोलवरूनच कट केलं आहे. कारण जेव्हा आपण दोन्ही भाग जोडू तेव्हा आपलं खालीवरी होते, तर त्यामुळे नंतर आपण समोरच्या भागाला शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला एक टक मारून घ्यायचा आहे दोन्ही भागाला कट, कारण इथूनच आपण जोडणार आहे. आता हे जे खूप महत्त्वाचं आहे, इथून हे जे आपण अर्धा इंचाचं दोन्ही भागाले मार्किंग केलं आहे ते कट करणं. कारण की त्याच्यामुळे एवढं ब्लाऊज बिघडू शकते की पूर्ण समोरच्या भागाला झोल येऊ शकतो आणि पूर्ण फिनिशिंग बिघडू शकते. तर त्यासाठी काय करायचं, हे अर्धा इंच दोन्ही बाजूने 1 इंच बरोबर कट करायचं आहे. तर हे बघा आता पूर्ण ब्लाऊजची कटिंग इथे झालेली आहे. आता बाहीची कटिंग अस्तरवर नाही करायची आहे, कारण त्यांना बिना अस्तरची बाही पाहिजे आहे. तर आता इथे मी पट्ट्या काढून घेत आहे अस्तरच्याच कपड्याच्या. आता इथे सरळ 2 लांब पट्ट्या केल्या आहे आपल्या कमरपट्टी जोडण्यासाठी. मागच्या आणि दोन्ही भागाच्या, म्हणजे मागील पुढील दोन्ही भागासाठी आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे. आणि ह्या क्रॉस पट्ट्या इथे कट केल्या आहे 1.25 इंचाच्या गळ्याच्यासाठी. तर हे बघा आता हा कपडा आहे आपला मेन इथे. आता जे अस्तरचे पार्ट आपण तयार केले आहे ते इथे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मी जोडून घेतलं आहे बरोबर अस्तर. आता इथे याला आपण अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आहे. पाठीमागचा भाग इथे ठेवत आहे मी. आणि इथे हे बघा ठेवून इथे जसं आहे तसं साईडने आपल्याला अर्धा इंच कपडा सोडून इथे कट केला आहे. आता इथे आपण कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. जे समोरचे दुसरे 2 भाग आहेत आपले ते काढून घ्यायचे आहे. हे बघा इथे या पार्टसाठी जेवढा कपडा लागते आपल्याला तेवढंच इथे मी कडी करून घेतला आहे. आणि व्यवस्थित इथे समोरचा पार्ट आपला ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे पण अर्धा इंच साईडने सोडून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे आपला दुसरा भाग पण इथे तयार झालेला आहे ठेवून. आता हा आपण जशात आहे तसाच कट करून घेऊया. तर हे बघा या प्रकारे जर तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग केली तर खूप लवकर आणि सोप्या पद्धतीने इथे ब्लाऊज कटिंग होऊन जातो आपला, म्हणजे अजिबात वेळ लागत नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे फिटिंगसुद्धा येणार आहे. तुम्ही जर या पद्धतीने एक वेळा तरी ब्लाऊज कटिंग करून बघा. आता इथे बघा आपल्याला बाहीसाठी इथे 4 फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे. आता जो काट आहे तो मी ठेवत आहे, यालाच आपण फोल्ड करून घेणार आहे समोरून अर्धा इंच.
आणि बाही यांची खूप छोटी आहे, 2.5 इंचाचीच बाही आहे, पूर्ण छोटी एकदम. तर बाहीची घडी इथे मी 9 इंच घेते, जे की मी प्रत्येक ब्लाऊजला ड्रेसला बाही तेवढीच घडी घेते. ज्या साईजचं ब्लाऊज आहे त्या साईजचंच इथे घडीचं माप टाकते मी. आता इथे 9 इंच आहे छातीचा चौथा भाग, तर इथे 9 इंचच घेत आहे. आता हे बघा बाहीची उंची इथे 2.5 इंच आहे. तर समोरून इथे अर्धा इंच सोडून देत आहे मी फोल्ड करण्यासाठी. आणि नंतर परत इथे 3 इंचावर मार्किंग करून घेत आहे बाहीसाठी, कारण आपलं बाही जोडण्यामध्ये सुद्धा अर्धा इंच चाललं जाणार आहे. तर इथे बघा 3 इंचावर मार्किंग केलं आहे या प्रकारे. आणि 2 इंचावर इथे कॅप हाईट घेतली आहे बाहीची. आणि या प्रकारे इथे शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला बघा. तर या प्रकारे इथे बघा आपल्या बाहीचं पण कटिंग झालेलं आहे. तर खूप चांगल्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवले आहे. एक वेळा तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा. तर हे बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.